श्रीकांतदादा सुभाष पाटोळे सोशल फाउंडेशननी वैशालीताई श्रीकांत पाटोळे यांच्या संयुक्त विद्यमाने खास महिलांसाठी मोफत स्त्रीरोग महिला आरोग्य शिबिर आणि महिला बचत गट रोजगार मेळावा आणि लघु उद्योग प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन केसनंद तालुका हवेली येथे नुकतेच करण्यात आलेलं होतं। राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे हवेली तालुका अध्यक्ष श्रीकांत पाटोळे आणि सामाजिक कार्यकर्त्या वैशाली पाटोळे यांनी गेल्या अनेक वर्षांपासून समाजसेवेचा वसा घेतला असून त्यांच्या माध्यमातून केसनंद गावामध्ये हे 10वे शिबिर आयोजित करण्यात आलेलं होतं। या प्रसंगी केसनंद गावातील सरपंच, उपसरपंच, माजी ग्रामपंचायत सदस्य, बचत गट सभासद, अंगणवाडी सेविका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या, तर ग्रामस्थांचा आणि माता भगिनींचा या कार्यक्रमाला चांगलाच प्रतिसाद मिळालाय। बचत गट मेळावा तसेच फुलवाडी शिक्षक या कार्यक्रमाचं आयोजन केलं। या कार्यक्रमासाठी ज्या सर्व माझ्या माता भगिनी गावातील सर्व ग्रामस्थ उपस्थित राहिले त्यांचं मी मनापासून स्वागत करतो। आजच माझ्या पाठीशी राहून मला आशीर्वाद देऊन मला सेवा करण्याची संधी द्यावी अशी विनंती करतो। येणाऱ्या काळातही त्या गावामध्ये जेवढं उपक्रम लाभवता येईल त्याचा मी प्रयत्न करेन। कुणाच्या काही समस्या असतील, कुणाचे काही प्रॉब्लेम असतील, आपण रेशनिंगच्या संदर्भामध्ये पण आता थोडे आपण आपले 30 ते 40% लोकांचे रेशनिंग काढायचं राहिलेलं आहे। येणाऱ्या काळात आपण शासनाच्या मार्फत इथंच याच ठिकाणी आपण एक मोठा कार्यक्रम ठेवणार आहोत। त्यावेळेसही गावातील सर्व ग्रामस्थांनी उपस्थित राहावं अशी मी नम्र विनंती करतो आणि सर्व कार्यक्रमात आले त्याच्याबद्दल सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतो। 2 शिबिर राबवणे हे एक महत्त्वाची आणि आनंदाची गोष्ट आहे। मागच्या आठवड्यात 2 आठवड्यापूर्वी श्रीकांतदादांनी आणि वैशालीताईंनी खूप असं आरोग्य शिबिर जे केलं, त्याच्यात जे मोफत जे डोळ्याचे आजार असेल, त्याचं जे ऑपरेशन असेल त्याच्या संबंधात त्यांनी स्वतःची गाडी वगैरे देऊन जे ऑपरेशन व्यक्ती आहे त्यांना हॉस्पिटलमधून आणणं, ऑपरेशन करून त्यांची देखभाल करणं, हे कप आणि हे आपलं बचत गटातील जे काही लघु उद्योग असेल ते कसं करायचं हे त्यांनी दाखवून सांगितलेलं आहे। हे शिबिर जास्तीत जास्त महिलांनी लाभ घ्यावा। हे शिबिर हे संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आहे। मी श्रीकांतदादांना अशी विनंती करते, तुमच्या हातातून खूप असं काम चालू आहे आणि पुढेही चालू असू दे की गावाचं तुम्ही काम करताय, पण आता जास्तीत जास्त काम व्हावं मी अशी विनंती करते आणि इथेच थांबते।